तर स्वारगेट बस स्थानकावर दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आता आमनेसामने आलेले आहेत। महत्त्वाची बातमी पुण्यामधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणा दिल्याचा वाद आता समोर आलाय। पोलिसांकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। स्वारगेट बस स्थानकामध्ये आज सकाळी शिवसेनेचे कार्यकर्ते ठाकरे गटाचे कार्यकर्ते आले होते आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केल्यानंतर आता स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आलेले आहेत। एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। योगेश बोरसे माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। योगेश, दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आलेले आहेत। या घटनास्थळी पोहोचलेत आणि त्यावेळी देखील त्यांनी जोरदार अशी घोषणाबाजी केली आणि त्याला विरोध देखील केलेला आहे। आणि यावेळी या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं आणि पोलीस देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मात्र पोलिसांनी या सगळ्या वादामध्ये मध्यस्थी केली आणि दोन्ही गटाला शांत करण्याचा प्रयत्न केला। मात्र दोन्ही गटाचे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि त्यामुळे जोरदार अशी घोषणाबाजी या ठिकाणी होत होती। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या राजीनाम्याची देखील मागणी या सगळ्या आता राजीनाम्याची मागणी देखील केली जाते आणि अशामध्ये दोन्ही कडचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, एकमेकांविरोधात घोषणाबाजी करतात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।